तर भिवंडीतली महत्त्वाची घडामोड आहे। इथे कडक उन्हात सुद्धा मतदारांनी मतदानासाठी रांगा लावलेल्या आहेत। तळपत्या उन्हात डोक्यावर छत नसल्याने मतदारांनी नाराजीही व्यक्त केलेली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी। भिवंडीमध्ये भर दुपारी मतदानाच्या रांगा लागलेल्या दिसतायत। मात्र या ठिकाणी जे मतदार रांगेत उभे आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। जी मतदार यंत्रणा आहे त्यांच्यावरती काही वरिष्ठ नागरिक आहेत उघड्यावरती जे आहे त्यांना मतदानाच्या ठिकाणी उभं राहावं लागत आहे। कुठल्याही प्रकारची शेडची व्यवस्था इथे नाहीये। उन्हाळा तीव्र आहे। अशा वेळी जर कोणाला त्रास झाला तर जबाबदार कोण, अशा प्रकारचे प्रश्न ते विचारतायत। काय सांगाल आपण? बरं, आम्हाला काय नाही, वरतून छाव पाहिजे, थंडी ये गरम व्हायला सर, घाम व्हायला। आता ऊन अजून वाढत राहणार, कमी तर नाही होणार। बहुत गर्म हो रहा है, इसके लिए हमको अभी इधर छाव मांगता है। हमको मंडप डाल के करना चाहिए, व्यवस्था मांगता था। बहुत धूप हो रही, गरम से हालत खराब है। एकीकडे आपण उन्हाची तीव्रता असल्यामुळे अनेक जण जे आहेत ते मतदानासाठी घराबाहेर पडत नाहीत। मात्र जे मतदानासाठी घराबाहेर पडलेले आहेत, मतदान केंद्रावरती आलेले आहेत, त्यांना अशा उघड्यावरती जे आहेत ते मतदान करावं लागते। आणि खास करून ज्येष्ठ नागरिक असतील, वयस्कर असतील, त्यांना या उन्हाचा भयंकर त्रास होत असल्याची तक्रार येथील ज्येष्ठ नागरिक मतदारांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह विशाल वैद्य, झी 24 तास, भिवंडी।